नमस्कार मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीच्या सब्जेक्ट इंग्लिश प्रिलिम एक्झामिनेशन म्हणजे पूर्वपरीक्षेची सराव प्रश्नपत्रिका बघत आहोत. त्या अगोदर जर तुम्ही नवीन असाल, आत्तापर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. अशा प्रकारचे तुम्हाला अजून विषयाची नोटिफिकेशन मिळत राहतील. टाईम 3 तास देण्यात आलेले आहेत. मार्क 80 आहेत. क्वेश्चन फर्स्ट आहे की डू एज डायरेक्टर अटेम्प्ट एनी फोर, म्हणजे तुम्हाला कुठलेही 4 करायचे 6 दिलेले आहेत. कम्प्लीट दी फॉलोइंग बाय युजिंग करेक्ट लेटर्स, हे जे वर्ड दिलेले आहे ह्याच्यापैकी तुम्हाला करेक्ट लेटर्स तुम्हाला इथे लिहायचे आहेत. आणि दुसरा आहे पुट दी वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर, हे तुम्हाला क्रमाने लावायचे आहेत. आणि पंक्च्युएट दी फॉलोइंग, तुम्हाला इथे विरामचिन्ह लावायचे, कुठे विरामचिन्ह येईल कुठे प्रश्नवाची चिन्ह आहे असे तुम्हाला विरामचिन्ह लावायचे आहेत. आणि मेक 4 वर्ड्स मिनिमम ऑफ 3 लेटर्स, हे जे वर्ड दिले याच्यापैकी तुम्हाला 4 वर्ड बनायचे, मिनिमम 3 लेटर्सचे पाहिजे तुम्हाला. आणि फिफ्थ आहे की राईट द रिलेटेड वर्ड एज फाउंड इन द एक्झाम्पल. लाईफ दिले आहे त्याच्या हॅपी, सॅड असे तुम्हाला रिलेटेड वर्ड तुम्हाला लिहायचे आहेत. आणि 6वा आहे कम्प्लीट दी वर्ड चेन ऑफ नाउन्स, ॲड 4 वर्ड्स इच बिगिनिंग विथ दी लेटर्स लास्ट लेटर ऑफ दी वर्ड्स, हे जे तुम्हाला वर्ड दिले त्याच्या शेवटपासून टीपासून तुम्हाला वर्ड तयार करायचे आणि तुम्हाला कमीत कमी 4 लिहायचे, 1 2 3 4. आणि इथे दुसरा आहे बी, डू एज डायरेक्टेड, मेक meaningful sentence by using phrase in front of or add a clause to the following sentence to expand it meaningfully. I don't know, तुम्हाला हे दिलेलं काय सांगितलं, मेक ए मिनिंगफुल सेंटेन्स, हे इन फ्रंट ऑफ जे आहे हा वर्ड दिलेला त्याच्यापासून तुम्हाला मिनिंगफुल सेंटेन्स बनायचे आहेत. ना जर तो तुम्हाला येत आहे तर तुम्ही ॲड ए क्लॉज, हे जे वर्ड आहे त्याच्यापासून तुम्हाला अर्थपूर्ण वाक्य बनवायचे आहेत. आणि दुसरा आहे ॲड ए प्रफिक्स ऑर सफिक्स, मेक ए न्यू वर्ड्स 2 वर्ड्स, रिअल अनरिअल, मॅनेजमेंट असे तुम्हाला सांगितलं आहे मी. आणि मेक ए मिनिंगफुल सेंटेन्स युजिंग एनी वन ऑफ दी फॉलोइंग वर्ड्स, तुम्हाला हे जे मॅनेज आणि रिअल दिलेलं आहे त्यापैकी तुम्हाला नाही तुम्ही रिअल घ्या नाही तर तुम्ही मॅनेज घ्या, हे तुम्ही एक वर्ड घ्या त्यापासून तुम्हाला मिनिंगफुल सेंटेन्स बनवायचे. तुम्हाला शक्यतो तुम्ही ॲड ए परफिक्स आणि सफिक्स हा तुम्ही चॉईस करा लिहायला, कारण हे असतात तुम्हाला एकदम सोपं असतात. हे रिअल अनरिअल मॅनेजमेंट अशा प्रकारे परफिक्स आणि सफिक्स हे खूप सोपे असतात. तर तुम्ही जास्त करून परफिक्स आणि सफिक्स लिहायचे प्रयत्न करा. आणि क्वेश्चन 2, रीड दी फॉलोइंग पॅसेज अँड कम्प्लीट दी ॲक्टिव्हिटीज. आणि फर्स्ट फाइंड दी करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर दी फॉलोइंग क्वेश्चन. पहिला आहे व्हॉट डज दी वर्ड भोली मीन्स, हे जे तुम्हाला पॅराग्राफ दिलेले आहेत हे तुम्हाला पॅराग्राफ काळजीपूर्वक वाचायचे आहेत आणि त्या तुम्हाला प्रश्नाचे उत्तर द्यायचे. इथे जसे की आहे प्रश्न पहिला की व्हॉट डज दी वर्ड भोली मीन, ह्याच्यापैकी कोणता बरोबर आहे ते तुम्हाला लिहायचे आहेत. आणि 8 व्हॉट एज भोली हॅड ए अटॅक ऑफ स्मॉल पॉक्स, अँड व्हॉट वॉज दी रिअल नेम ऑफ भोली, म्हणजे भोलीचे रिअल नाव काय आहे. आणि हू वॉज नॉट हेल्थी अँड स्ट्रॉंग इन रामलाल्स फॅमिली, असे तुम्हाला मी दाखवलेले आहेत. आणि ए टू कम्प्लीट दी सेंटेन्स, भोली टाल्केड व्हेरी लिटल बिकॉज. आणि A3 फाइंड दी वर्ब फ्रॉम्स ऑफ दी फॉलोइंग फ्रॉम दी पॅसेज, मिमिक्री, सेटलमेंट, स्पीच, मेरी, असे तुम्हाला वर्ब तुम्हाला शोधून लिहायचे ह्या उतारामधून. आणि A4 डू एज डायरेक्टर, दी चाइल्ड वॉज व्हेरी फेअर अँड प्रेटी, रिवराईट एस एक्सिलेटरी, तुम्हाला उद्गारवाचक चिन्ह ॲड करायचे आहेत ह्या वाक्यामध्ये. आणि आपण तिसरा पेजकडे वळूया. तर इथे दुसरा आहे इट वॉज नॉट डिफिकल्ट टू फाइंड ब्रिज रूम्स फॉर देम, मेक इट अफर्मेटिव्ह, हे तुम्हाला अफर्मेटिव्ह सेंटेन्स बनवायचे आहेत, हे जे वाक्य दिलेले आहेत. आणि A5 इज इट गुड टू मेक फन ऑफ दी चाइल्ड हू कॅन्ट स्पीक वेल, गिव्ह रिझन्स फॉर युअर आन्सर, म्हणजे हे पर्सनल रिस्पॉन्स आहे, म्हणजे सोमत हे तुम्हाला तुमच्या भाषेत लिहायचे. आणि बी रेड दी फॉलोइंग पॅसेज अँड कम्प्लीट दी ॲक्टिव्हिटीज. B1 राईट वेदर दी फॉलोइंग स्टेटमेंट आर ट्रू ऑर फॉल्स. फर्स्ट, दी स्पीकर मेट ए स्मॉल
स्किन, चाइल्ड लेबर्स. हे ट्रू आहे की फॉल्स आहे ते तुम्हाला या उतारामध्ये शोधून लिहायचे आहेत. आता मी याच्यानंतर थोडा दाखवतो उतारा तुम्हाला. The speaker is ready to accept that the world is very rich. And third, the speaker met a Chinese soldier and kill not your children because of blindness. हा उतारा आहे, तुम्ही काळजीपूर्वक वाचून घ्या. अशा प्रकारे जर तुम्हाला अजून विषयाची स्राव पत्रिका पाहिजे तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि जास्तीत जास्त चॅनल सबस्क्राईब करा. आणि 5वी 6वी 7वी 8वी 9वी 10वीचे कुठलेही इयत्तेची पाहिजे तो पण खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. मी नक्कीच व्हिडिओ अपलोड करणार. बी टू ड्रॉ अँड कम्प्लीट दी वेब. दी स्पीकर रिफ्यूज टू एक्सेप्ट. हे तुम्हाला जे वेब दिले ते तुम्हाला इथे शोधून या पॅराग्राफमध्ये लिहायचे आहे. आणि B3 पिक आउट ऑफ ॲडजेक्टिव्ह फ्रॉम दी गिवन एक्स्ट्रॅक्ट. आणि B4 आहे डू एस डायरेक्टेड. फर्स्ट, ही वॉज किडनॅप्ड बाय ॲन extremist Milita. Change the voice. Kill not your children because of poverty. State the types of sentences. And B5, how can we help the poor children to continue their education. हे तुम्हाला लिहायचे तुम्हाला तुमच्या भाषेत. Question 3, read the following state and complete the activities. Choose the correct word from the brackets and complete the sentence. The poets stopped by one. हे तुम्हाला जे याच्यापैकी दोन पैकी जे करेक्ट वर्ड आहे ते तुम्हाला ते लिहायचे. पण कसे हे तुम्ही पॅराग्राफ पहिले वाचून घ्यायचे. जे तुम्हाला करेक्ट लेटर आहे ते तुम्हाला ते लिहायचे. दी लेड सिमेंट सो ते तुम्हाला पॅराग्राफमध्ये शोधून लिहायचे आहेत. हा आहे तुम्हाला पॅराग्राफ दाखवलेला आहे. आणि कम्प्लीट दी वेब डिस्क्राईब टू दी गर्ल ऑन दी बस. म्हणजे गर्ल जेव्हा बसमध्ये होती तेव्हा तू काय केली होती ते तुम्हाला इथे लिहायचे उतारामध्ये शोधून. आणि राईट दी पेड्स ऑफ रायमिंग वर्ड्स फ्रॉम दी एक्स्ट्रॅक्ट. हे तुम्हाला रायमिंग वर्ड ओळखून लिहायचे आहेत. व्हाईन, माइन अँड ब्लाइंड काइंड असे तुम्हाला दोन लिहायचे. 1 मार्कासाठी आहे. अँड वी रीड दी फॉलोइंग पोएम अँड राईट अँड ॲप्रिसिएशन युजिंग दी पॉईंट्स गिवन बिलो दी पोएम. यू स्टार डाईंग स्लोलीचे कविता आहेत त्याचे तुम्हाला लिहायचे. इथे मी दाखवतो. इथून इथपर्यंत आहे तुम्हाला कविता. टायटल आहे तर टायटल बघा इथे दाखवलेला आहे. टायटल यू स्टार्ट डाईंग स्लोली असे तुम्ही लिहायचे इथे की यू स्टार्ट डाईंग स्लोली. नेम ऑफ दी पोएट, या कवितेचे लेखक कोण आहे? पाब्लो नेरुडा. आणि रायमिंग स्कीम ते तुम्ही लिहायचे. फिगर ऑफ स्पीच, देम सेंट्रल आयडिया. कमीत कमी 5 ते 6 लाईनमध्ये लिहायचे तुम्हाला सेंट्रल आयडिया. आणि क्वेश्चन 4 आहे रीड दी फॉलोइंग पॅसेज अँड कम्प्लीट दी ॲक्टिव्हिटीज. A1, write whether the following statements are true or false. The king's temperament also changed. The king was happy with a prediction of the astrologer. The courtiers sought an audience with Tenali Raman. Courtiers advised the king to regulate his debt. हे तुम्हाला ट्रू आहे की फॉल्स आहे, ट्रू आहे की फॉल्स आहे ते तुम्हाला ह्या उतारामध्ये शोधून लिहायचे आहेत. अजून पुढे उतारा आहे दाखवतो मी तुम्हाला. बघा इथपर्यंत आहे उतारा. आणि त्या आधारे अजून आहे कम्प्लीट दी फॉलोइंग वेब. दी किंग ग्रीव फॅट अँड हेवी वीकेज. हे तुम्हाला जे वेब दिले ते तुम्हाला इथे उतारामध्ये शोधून लिहायचे आहेत. आणि फाइंड दी डिस्क्रायबिंग वर्ड फ्रॉम दी पॅसेज फॉर दी वर्ड्स गिवन. एक्सरसाइज, लाईफस्टाईल, राईड, फिजिकल हे तुम्हाला त्या उतारामध्ये शोधून लिहायचे आहेत. आणि A4 आहे डू एस डायरेक्टर किंग किसन देवा राया वुड परफॉर्म हॅवी एक्सरसाइज एव्हरी मॉर्निंग यूज्ड टू. हे तुम्हाला यूज्ड टू या वाक्यात कुठे उपयोग करायचे ते तुम्हाला लिहायचे आहेत. दे ॲडवाइस्ड दी किंग टू रेग्युलेट हिज डाएट, पिक आउट द इन्फिनेटिव्ह. हे तुम्हाला इन्फिनेटिव्ह वर्ड वाक्याच्या जेव्हा टू असते ना तेव्हा हे जे टू आहे ना ते इन्फिनाइट आहे. आणि A5 आहे
पर्सनल रिस्पॉन्स व्हॉट आर दी बेनिफिट्स ऑफ डेली एक्सरसाइज. म्हणजे जे तुम्ही रोज व्यायाम करतात त्याच्या आपला रोज काय फायदा असते हे तुम्हाला सोमत लिहायचे आहेत. 2 मार्कासाठी विचारलेले आहेत. आणि तुम्हाला इथे समरी रायटिंग, रीड दी पॅसेज गिवन नंबर 4 अँड वे समरी ऑफ सजेस्ट इट सुटेबल टायटल. म्हणजे तुम्हाला सुटेबल टायटल पण द्यायचे आहेत समरी रायटिंगची. मी तुम्हाला दाखवतो कोणता पॅराग्राफ आहे. त्याप्रमाणे तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. हा उतारा आहे, इथून इथपर्यंत आहे. अजून थोडा पुढच्या पेजवर आहे, ते तुम्हाला मी दाखवतो. हा बघा, इथून इथपर्यंत आहे. हा पॅराग्राफ मी तुम्हाला दाखवला की समरी रायटिंगचे. हे जे समरी रायटिंग इथे विचारलेलं आहे ना, समरी रायटिंग रीड दी पॅसेज गिवन इन क्वेश्चन नंबर 4A अँड राईट दी समरी ऑफ सजेस्ट ए सुटेबल टायटल. असे तुम्हाला समरी रायटिंग लिहायचे आहेत. आणि क्वेश्चन नंबर 5 आहे लेटर रायटिंग A1 or A2. Do any one of the following activities. Read the following news regarding birds and their difficulties and attempt any one letter from the following. म्हणजे तुम्हाला हा दिलेला ते तुम्हाला काळजीपूर्वक वाचायचे आहेत. आणि इथे अनौपचारिक पत्र म्हणजे इन्फॉर्मल लेटर आहे. इन्फॉर्मल लेटर राईट ए लेटर टू युअर फ्रेंड सजेशन हिम और हर टू प्रोटेक्ट बर्ड्स टेक हेल्प ऑफ गिवन न्यूज यू मे ॲड युअर 1 पॉईंट्स. म्हणजे तुम्हाला इन्फॉर्मल लेटर लिहायचे. हा जर तुम्हाला नाही जमत असेल ते तुम्हाला फॉर्मल लेटर लिहायचे. शक्यतो तुम्ही जे तुम्हाला जमत असेल ते तुम्ही लिहून घ्या. आणि A2 फॉर्मल लेटर राईट ए लेटर टू दी डिस्ट्रिक्ट फॉरेस्ट ऑफिसर सांगली अबाउट डिक्रीजिंग नंबर ऑफ बर्ड्स. रिक्वेस्ट टू हिम और हर टू गिव पर्सनल अटेन्शन हेल्प ऑफ गिवन न्यूज यू मे ॲड युअर 1 पॉईंट्स. हे तुम्हाला फॉर्मल लेटर आहे. B1 or B2 do any of the following activities. Dialogue writing. Prepare a dialogue writing from the template sentence. म्हणजे तुम्हाला जे दिलेले आहेत डायलॉग रायटिंग ते तुम्हाला क्रमाने लिहायचे. जसे की विच युअर फेवरेट पिकनिक स्पॉट. जसे तुम्हाला विचारेल हा की आहे की व्हाय डू यू लाईक नागझिरिया. नाही असे विचारेल की विच युअर फेवरेट पिकनिक स्पॉट. तर व्हाय तर हा येणार माय फेवरेट पिकनिक स्पॉट इन नागझिरिया फॉरेस्ट. तर व्हाय डू यू लाईक म्हणजे तुम्हाला कशाला आवडतो. इट इज फुल ऑफ नॅचरल ब्युटी अँड वर्ड ॲनिमल. तिथे निसर्ग सौंदर्य पाहायला मिळेल आणि वेगवेगळ्या प्रकारचे ॲनिमल्स पाहायला मिळेल. आणि कम्प्लीट दी फॉलोइंग आयटम. व्हॉट टाईप ऑफ म्युझिक लाईक. तुम्हाला कुठल्या प्रकारचे गाणे आवडतात. आणि हू युअर फेवरेट सिंगर. तुमचे कोणते सिंगर आहेत ते तुम्ही लिहायचे आहेत, मी नाही सांगणार. आणि राईट ए डायलॉग ऑफ मिनिमम 3 मेन्यू एक्सपिरियन्स चेंज बिटवीन युअर क्लीन इंडिया ब्युटिफुल इंडिया. म्हणजे स्वच्छ भारत सुंदर भारत ह्याचे तुम्हाला कमीत कमी 6 बनवायचे. कम्युनिकेशन म्हणजे ए तुम्हाला प्रश्न विचारेल आणि बी तुम्हाला उत्तर दे. असे नाही लिहायचे तुम्हाला की हाऊ आर यू. हे सगळे याच्यामध्ये चालत नाही डायलॉग रायटिंगमध्ये. आणि B2 आहे ड्राफ्टिंग ए स्पीच. प्रेपर ए स्पीच टू बी डिलिव्हर्ड बाय यू ऑन दी ऑक्सिजन of National Sports Day on the topic importance of sport with the help of following points. Give energy, anyone can participate. Maintains body, supplies energy for working. Encourage us. हे तुम्हाला ड्राफ्टिंग स्पीच लिहायचे हे सगळे मुद्द्यावर. आणि क्वेश्चन 6 इन्फॉर्मेशन ट्रान्सफर A1 and 2 do any one of the following activities non-verbal to verbal. Write a paragraph on importance of books with the help of following a diagram. Importance of books म्हणजे हॅपीनेस, कॉन्फिडन्स, मोटिवेशन, प्लेजर, नॉलेज, इन्स्पायर. हे तुम्हाला नॉन वर्बल टू वर्बल मध्ये लिहायचे आहेत. आणि इथे आर आहे की जर तुम्हाला नॉन वर्बल टू वर्बल नाही जमत असेल तर A2 मध्ये वर्बल टू नॉन वर्बल. रीड दी इन्फॉर्मेशन अँड ड्रॉ वेब डायग्राम टू प्रेझेंट इट. म्हणजे तुम्हाला वर्बल टू नॉन वर्बल हे लिहू शकतात. हे तुम्ही पॅराग्राफच्या आधारे हा पॅराग्राफ आहे तुम्ही वाचून घ्या काळजीपूर्वक. आणि बी एक्सपेंड दी थीम. B1 और B2 डू एनी ऑफ दी फॉलोइंग ॲक्टिव्हिटीज. आणि एक्सपेंड ऑफ प्रोवर्ब स्लो अँड स्टडी विन्स दी रेस.
आणि B2 read the given headline and propel and news report the help of the given points. 21 years old Muir means word cheese championship headline deadline leadline body of the report. हे तुम्हाला न्यूज रिपोर्ट लिहायचे आहेत आणि तुम्हाला इथे आलेले आहेत ट्रान्सलेशन, जे आपल्या हातातले असतात 5 गुण. फर्स्ट, ट्रान्सलेट दी फॉलोइंग वर्ड्स इंटू युअर मीडियम इंस्ट्रक्शन. विगर, करेज, पॉप्युलर, एंगर, लक, फॅथ. हे तुम्ही लिहायचेत आपल्या भाषेत. बेगैर, भिकारी, करेज, धैर्य, पॉप्युलर म्हणजे आणि एंगर म्हणजे हे तुम्ही लिहायचे आहेत. आणि बी, ट्रान्सलेट दी फॉलोइंग सेंटेन्स इंटू युअर मीडियम इंस्ट्रक्शन. आणि 2, इट इज युअर ड्युटी टू हेल्प नीड. टेक युअर मेडिसिन ऑन टाईम. रीडिंग बुक इज ए गुड हॅबिट. दी पिकॉक इज दी नॅशनल बर्ड ऑफ द इंडिया. हे सगळे तुम्ही लिहायचेत आपल्या भाषेत. आणि ट्रान्सलेट दी फॉलोइंग आयडियम्स प्रोवर्ब्स इंटू युअर मीडियम ऑफ इंस्ट्रक्शन. एनीवन वर्किंग इज वर्शिप. कट युअर कट अकॉर्डिंग टू युअर क्लॉथ. अशा प्रकारे प्रिलियम म्हणजे पूर्व परीक्षेची इंग्लिशची सराव प्रश्नपत्रिका संपलेली आहेत. अशा प्रकारे जर तुम्हाला अजून रिसर्चची पाहिजे असेल तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि जास्तीत जास्त चॅनल सबस्क्राईब करा आणि आपापल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा.